उदगीर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उदगीर येथील पोस्ते पोद्दार लर्न स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर आधारित 3D मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले। जागतिक ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या युनेस्कोने चिन्हांकित केलेल्या 12 किल्ल्यांची तंतोतंत प्रतिकृती या प्रदर्शनात साकारण्यात आली होती। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा जिवंत आणि अभ्यासपूर्ण अनुभव घेण्याची संधी मिळाली। या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष सूरज पोस्ते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले। इतिहास जतन करण्यासोबतच तो नव्या पिढीपर्यंत प्रभावी माध्यमातून पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रदर्शनाची मूळ संकल्पना नकाशे सर यांची असून त्यांनीच या उपक्रमाची कार्यवाही केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत लष्करी स्थापत्यशास्त्राचे प्रतीक असलेले महाराष्ट्रातील 360 किल्ल्यापैकी 12 गड किल्ले, जे की महाराष्ट्रात 11 व तामिळनाडूमध्ये 1 असलेला 12 गड किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। मराठा मिलिटरी लँडस्केप या वारसामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचं एक प्रतीक म्हणून 3D मॉडेलमध्ये या शिवजन्म उत्सव सोहळ्यानिमित्त या उदगीरच्या विविध शाळेमध्ये पंधरवडा मी साजरा करीत आहे। माझं या स्वाभिमान मराठी संस्कृतीचा या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये महाराजांचा इतिहास समजावा, येणाऱ्या पिढीमध्ये आपली संस्कृती काय आहे, तसंच गड संवर्धन व्हावं या उद्देशामुळे मी स्वाभिमान मराठी संस्कृतीचा उदगीर या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रबोधन करीत आहे। आपणही या उपक्रमात आणि गड किल्ल्याविषयी माहिती तुम्ही घेऊ शकता। विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा अभ्यास प्रत्यक्षदर्शी स्वरूपात करता यावा या उद्देशाने अत्यंत बारकाईने आणि ऐतिहासिक संदर्भांसह ही 3D मॉडेल्स तयार करण्यात आली। प्रत्येक किल्ल्यावरील पाणी व्यवस्थापन, सैन्य मांडणी, संरक्षण व्यवस्था तसेच त्या काळातील भौगोलिक परिस्थिती यांची सविस्तर माहिती या प्रतिकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली। प्रदर्शनातील मॉडेल्स इतकी वास्तवदर्शी होती की आपण प्रत्यक्ष गड किल्ल्यावर उभे आहोत असा भास निर्माण होत होता। शिवकालीन स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये, किल्ल्यांची रणनीतिक उभारणी, डोंगर दऱ्यांचा उपयोग, बुरुज, दरवाजे आणि जलव्यवस्थेची रचना यांचा समावेश या मॉडेल्समध्ये करण्यात आला होता। या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एकाच वेळी इतके गडकिल्ले प्रत्यक्ष पाहणे आम्हाला शक्य नव्हते, मात्र या 3D मॉडेल्समुळे ते शक्य झाले, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त करत आयोजक नकाशे सर यांचे आभार मानले। पोद्दार लर्न स्कूलमध्ये शिकत आज आमच्या शाळेत नवीन काही शिकायला भेटलं, जसं की आमच्या शाळेत आज किल्ल्यांचे मॉडेल्स दाखवलेले आहेत। आम्हाला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत ते आम्हाला त्या मॉडेल्सवरनं आम्हाला खूप काही शिकायला भेटलं की त्यांची योजना कशी होती ती बांधायची वगैरे। आणि आम्हाला हे सगळे मॉडेल्स म्हणजे हर एका जागेवर जाऊन फिरणं बघणं नाही होत, पण आमच्या शाळेत हे जे मॉडेल्स लावले त्याच्यामुळे आम्हाला खूप काही माहिती भेटली। धन्यवाद। यावेळी संस्था अध्यक्ष सूरज पोस्ते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपली संस्कृती, शौर्य आणि मातृभूमीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या रणनीतीने हे किल्ले काबीज केले, प्रत्येक किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, कोणत्या किल्ल्यावर कोणता इतिहास घडला वजा याचा संदर्भ या प्रतिकृतींमधून विद्यार्थ्यांना समजतो। अशा उपक्रमांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। ह्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर एक राजा काय करू शकतो, हा आज आमचे देवश्री छत्रपती शिवाजी महाराजांनी युनेस्कोमध्ये 12 किल्ले त्यांचे दर्ज झाले। आज 12 किल्ल्यामध्ये आम्ही त्यांचं 3D प्रदर्शन दाखवलं मुलांना। मुलं आपण किल्ल्याला जातो, विजिट करतो, पण खरा मावळा काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, कशावर घडलं, त्याचा इसवी सन काय कारणं होते ह्याच्यावरून हे आम्ही आज 3D मॉडेल म्हणजे आम्ही किल्ले खूप बघितले, पण आम्ही जाऊन हर एक किल्ल्याला जाऊन आलो जवळपास 7-8 किल्ले मी ऑलरेडी विजिट केलेले आहेत। पण आत्ता मला फील झाला किंवा मी तिथे गेलो होतो हा स्पॉट असा दिसतो म्हणून, म्हणजे असं 3D मॉडेल म्हणजे आज युद्ध असं असेल तर काय प्रतिक्रिया असेल तेव्हाची। म्हणजे आज मुलं खूप मोबाईल हे अभ्यास म्हणजे आपण म्हणतो ह्याच्यापासून कुठं दूर नेण्यासाठी आणि आपल्या राजाचा आपला इतिहास ह्या मुलांना दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न होता। महाराजाची जयंती आहे, जवळपास 19 तारखेला महाराजाची जयंती आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज मी धन्यवाद मानतो शिंदे सरांना, आपले उदगीरचे SD साहेब
त्यांनी आले, आमचं आमंत्रण दिलो आम्ही, त्यांनी खास आले, त्यांच्या हाताने आम्ही उद्घाटन केलं आणि त्यांनी म्हणले ॲक्च्युली शिंदे सरांचा इतिहास असं त्यांनी मुखपाठ सांगाले की सर हे असंच आहे, हे असंच आहे. मलाही आश्चर्य वाटलं, कारण एक चांगला इतिहास आपल्यातच आहे आणि आपण बाहेर जाऊन बघतो. आणि हे चांगलं मी धन्यवाद म्हणतो नकाशे सरना की त्यांनी सुरुवात आमच्या शाळेपासून केली, कारण ते एक मुलांना चांगलं एक काय म्हणतो आपण एक प्लॅटफॉर्म दिल्यासारखं एक झाला किंवा आपण मी काय करू शकतो, कारण एवढं 3D मॉडेल कोणी करू शकत नाही. आपण खूप काही बघतो बी आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, म्हणजे आता सोपी गोष्टी नाहीत, पण त्याला बी कुठंतरी एक आपलं जुनी पद्धत म्हणून दाखवायची होती 3D टाईप, किंवा आपण बी एक कलाकार काय राहतो हे त्यांना एक दाखवायचं होतं, आम्हालाही बघायचं होतं. आता आम्ही ते बघितलं, अक्षरशः वाटलं की आपण खरंच कोणत्या किल्ल्यावर आहोत का. तिथं एक बाजीप्रभूचा एक तिथं भेटलो आम्ही, म्हणजे असं वाटलं की काय युद्ध झालं असेल त्या माणसाने एकट्यानं. ह्या गोष्टी सगळ्याच आम्ही अनुभवल्या. तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्हाला स्वतः अनुभव येईल की काय झालं असेल. असं वाटत असेल की आपण बी त्या क्षणात तिथं होतो का. असं सगळ्याचा मी धन्यवाद म्हणतो, कारण सगळेजणी आमच्या स्कूलला प्राधान्य दिली आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना एक करून सगळ्याचा इतिहास, कारण आपल्या राजाचा इतिहास माहीत राहिला पाहिजे, आम्हाला एवढं वाटतं. आणि आपली संस्कृती जपली पाहिजे, हा आमचं हे कर्तव्य आहे. एवढं बोलून शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. सभागृहात विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. इतिहास, संस्कृती आणि राष्ट्राभिमान जागवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्वराज माझा न्यूज.